स्वामी समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे हे वर्ष संपते 2024 आणि 2025 सुरू होते. ह्या वर्षी शेवटची अमावस्या ही येते 30 तारखेला. 30 तारखेला सकाळी 4:01 अमावस्या सुरू होते. ते उत्तर रात्री म्हणजे 3:59 मिनिटांनी ते अमावस्या संपते. त्यामुळे 30 तारखेला म्हणजे सोमवारी पूर्ण दिवस अमावस्या, सौमती अमावस्या आहे. खूप महत्त्वाची अमावस्या आहे. सौमती अमावस्या आपण म्हटल्यास भरपूर सेवा करायची आपल्याला आणि शेवटची अमावस्या पण आहे. त्या दिवशी खास करून पितरांची सेवा करायची. त्या दिवशी आपल्याला काय करायचंय, पितरांच्या नावाने आपल्या सकाळी 12 वाजता तुम्ही दुपारी 12 वाजता टाकलं तरी चालेल किंवा सकाळी तुम्ही 7 वाजता जरी दही भाताचं नैवेद्य, दही नसेल तुमच्याकडं तूप किंवा बिन मिठाचा भात, जेवढा उडूसा भात शिजवा, त्यात मीठ नका टाकू आणि तो भात आणि त्याच्यात तूप टाका. तूप नसेल तुमच्याकडे दही टाका, दही नसेल तूप टाका, काही आणि थोडीशी 4-5 काळे तीळ टाकून तो नैवेद्य तुम्ही कावळ्याने ठेवा. हे पितरांच्या नावाने तुम्हाला समर्पण करायचंय. दुपारी 12 वाजता पितृतर्पण तुम्हाला करायचंय. हे सेवा तुम्ही आठवणीने करा. सोबत तुम्हाला जमलं तर पितरांच्या नावाने तुम्ही दानही करू शकता. तुम्ही पैशाचं दान करू शकता, तुम्ही कोणाला कपडे दान करू शकता, कोणी चपला, काही जसं जमलं. थंडीचे दिवस आहे, कोणाला स्वेटर दान करा, घोंगडी दान करा, जमली तर ते करा, ब्लँकेट्स दान करा. त्यामुळे तसं दान केलं तरी चालेल. पितरांच्या नावाने आपले दानधर्म करायचे. त्यामुळे आपल्याला कुठे ना कुठे सेवा भेटते, ज्याच्याबद्दल आशीर्वाद पितरांचे भेटणार. कारण तुम्ही किती देवाचं करताय, पण तुम्हाला पितृ असेल तर तुम्हाला देवांचे आशीर्वाद भेटत नाही आपल्याला. कारण ते कुठे ना कुठे पितृमध्ये येतात. त्यामुळे आपल्याला पितरांना त्यांची पहिली शांती करायची, त्यांना यांचे समाधान करायचंय, मग आपल्याला देवांचं करायचं. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला आपण रोज नाही करू शकत, पण प्रत्येक अमावस्येला आपल्या पितरांची सेवा करायची. सोबत तुम्हाला सकाळी नित्यसेवेमध्ये पितृदृष्टीकार स्तोत्र, पितृस्तोत्र हे तुम्हालाही वाचायचे. हे तुम्ही रोज वाचा. म्हणे फक्त 5 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. हे तुम्ही रोज वाचा. नाही रोज तरी आज पितृ अमावस्येला तुम्ही म्हणजे सोमवारी नक्की वाचा. पितृदृष्टीकार स्तोत्र, पितृस्तोत्र 5 मिनिटं लागतील, खूप वेळ नाही लागणार. आणि नंतर तुम्ही रोजची पूजा तुम्ही सुरू करू शकता. हे तुम्ही वाचा. आणि आता दुपारी 12 वाजता पितृतर्पण करताना तुम्ही सुद्धा वाचलं तरी चालेल. ह्या सेवा तुम्हाला त्या दिवशी करायचे. सोबत त्या दिवशी आपल्याला पिंपळ झाडाला सकाळीच तुम्हाला पिंपळ झाडाला पाणी घालायचे. थोडंसं पाणी घ्या, तर थोडंसं कच्चं दूध आणि साखर टाका. पिंपळ झाडाला पाणी अर्पण करा. पाणी अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे. सोबत तुम्ही तिथे उभं राहूनच एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप केला तरी चालेल. तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटला तरी चालेल. नाही जाईल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करा. तिथे उभं राहूनच खूप छान आहे. सोबत त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला पिंपळ झाडापाशी एक दिवा लावायचा आहे. मातीचा दिवा घ्या, पंती घ्या तुम्ही मातीची. त्यात तुम्ही कोणतेही तेल घ्या, तुम्ही तिळाचं तेल घेतलं तरी चालेल किंवा तुमच्या घरातलं जे तेल असेल ते घेतलं तरी चालेल. मग त्यात थोडेसे काळे तीळ टाका आणि तो दिवा तुम्ही पिंपळ झाडाखाली लावा. आणि तिथे तुम्ही फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे आणि घरी यायचं. ही सेवा नक्की करा. आणि त्या दिवशी संध्याकाळीच म्हणजे सोमवारी संध्याकाळीच आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर आपल्याला दिवा लावायचा आहे. मातीची पंती घ्या तरी चालेल किंवा तुम्ही कणकेचा दिवा जरी केला बिन मिठाचा तरी चालेल. कणकेचा दिवा घेतला तरी चालेल किंवा मातीची भिंत घेतलेली चालेल. तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल असेल तर अवेलेबल, चांगली गोष्ट आहे. नसेल तुम्ही घरातलं गोडे तेल घेतलं तरी चालेल. त्यात तुम्ही काळे तेल टाका. तिथे बसून तुम्ही पितृस्तोत्र म्हटला तरी चालेल, पितृ स्तोत्र म्हटला तरी चालेल. आणि पितरांना प्रार्थना करायची, त्यांना फक्त एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. हे सेवा पितरांच्या नावाने आपल्याला नक्की करायची. सोबत त्या दिवशी आपल्याला काही करायचंय. आपल्या घरात नेहमी निगेटिव्ह एनर्जी असते, नेहमी वादविवाद भांडण असते, अशांती असते. म्हणजे पैसा आहे पण मनाला शांती नाही, सारखं आजारपण, निगेटिव्ह एनर्जी. कारण नजर लागते, आपल्याला माहिती आहे लोकांची नजर लागते. लोकांची आपण कसे राहू तर लोकांच्या लोकांना त्रास होतोच. म्हणजे तुम्ही उपाशी असाल तरी त्यांना दुःख होतं आणि तुम्ही खात पित असाल तरी त्यांना दुःख होतं. म्हणजे कोणत्या गोष्टी तुम्हाला दुःख होत असेल त्यांना. त्यामुळे लोकांची नजर लागू नये. घरात अशांतता असेल तर तुम्हाला प्रत्येक अमावस्येला हा उपाय करायचा आहे. आपल्याला काय करायचंय, आपल्याला पिवळी मोहरी हातात घ्यायची. स्वामींपाशी आपण जी अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो त्याची विभूती घ्यायची, उजव्या हातामध्ये ठेवायचे. तुम्हाला 11 वेळा कालभैरव अष्टक स्तोत्र म्हणायचे, 11 वेळा वल्गा स्तोत्र म्हणायचे. 11 वेळाच म्हणा. जर तुम्हाला वल्गा स्तोत्र 11 वेळा म्हणायचं जमत नसेल तर एकदा वल्गा स्तोत्र म्हणा. आणि नंतर ती पिवळी मोहरी आणि ती विभूती तुम्ही घराच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये टाकायचे. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूनी थोडं टाकायचे. आणि फक्त संडास बाथरूम सोडून तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये टाकायचं. त्याने घरातली निगेटिव्ह एनर्जी, नजरबाधा असेल ती बाहेर निघते. हे प्रत्येक अमावस्येला आपल्याला ही सेवा करायचीच आहे. हे लक्षात ठेवा. ह्यांनी खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात. मी स्वतः अनुभव घेते, खूप चांगले रिझल्ट मिळतात. ही सेवा नक्की करा. हे त्यामुळे घरातली निगेटिव्ह एनर्जी, वादविवाद दूर होतात. प्रत्येक तुम्हाला जमलं असतं, तुम्ही जमत असेल तर तुम्ही अमावस्यापासून ही सेवाही सुरू करू शकता. एक नारळ घ्यायचा, नारळ तुम्ही 7 कापूर ठेवा. तुम्ही भीमसेन कापूर असेल अतिउत्तम किंवा साधा कापूर जरी घेतला तरी चालेल. कापूर जाळायचा आणि कापूर जळेल पण तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा. त्यांनी नजरबाधा सगळी दूर होते. खूप चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरात सुख शांती राहते, आजारपण निगेटिव्हिटी दूर होते.
हे उपाय तुम्ही नक्की करा, कारण घरातली आपली पॉझिटिव्ह राहावी त्यासाठी. आणि नजर बाधा लागली की घरात कटकटी, भांडणं, वादविवाद सुरू होतात. त्यामुळे सेवा नक्की करायची आपल्याला. ही अमावस्या त्या अमावस्याला करायची. प्रत्येक अमावस्या तुम्ही नारळ चेंज करू शकता, किंवा मध्ये तडाबिडा गेला नारळाला तर तुम्ही पौर्णिमेला नारळ नवीन घेऊ शकता. हे तुम्ही करू शकता. ही सेवा नक्की करा आणि खूप चांगले फायदे भेटतात तुम्हाला. सोबत तुम्हाला तुमची गाडी असेल, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, सतत ऍक्सिडेंट होतात, सतत काही ना काही ऍक्सिडेंट, छोटे मोठे ऍक्सिडेंट होतात, सारखी गाडी खराब होते, सारखी काम येते, बरी नवीन गाडी जरी असेल तरी प्रॉब्लेम्स सारखे येतात. एक नारळ घ्यायचा, गाडी चालू करायची इंजिन, एक नारळ घ्यायचा, त्याच्यावर तुम्ही त्रिशूळ काढायचा सुक्या ह्यानी, तो आपण हनुमानाला वाहतो ना शेंदूर, त्यांनी सुक्या शेंदूराने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे. आणि तो नारळ 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा तुम्हाला तो उतरायचा आणि तुम्ही डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. पण गाडी चालू ठेवायची, गाडीमध्ये कोणाला बसवायचं नाही, फक्त गाडी चालू ठेवायची. हे लक्षात ठेवा. हा उपाय करा, आणि ऍक्सिडेंट्स वगैरे होणार नाही, जास्त काही प्रॉब्लेम्स होणार नाही. हा तुम्हाला अमावस्येला सेवा करायची. नवीन जरी गाडी असेल, नवीन गाडीचं तुम्ही जरी केलं तरी छान राहील. म्हणजे तुमच्याकडे नवीनच गाडी घेतली आता, तिच्यावरून जरी तुम्ही उतारा टाकला तरी उत्तम राहील, काही प्रॉब्लेम होणार नाही. ह्यानी काही बाधा होत नाही, उलट यांनी चांगलंच होणार आहे, तुमचं नजर बाधा दूर होते. त्यामुळे हे तुम्ही करू शकता. एखादी व्यक्ती तुमच्या घरात सतत आजारी पडते, खूप डॉक्टर चालू आहे, खूप प्रयत्न करतात, पण काय त्याच्यावर फरक पडत नाही, तर तुम्ही काय करा, एक नारळ घ्या, छोटा नारळ घ्या, 15 रुपयाला. असं काय नारळाचे भाव खूप वाढले आता, तुम्ही छोटा नारळ घेतला तरी चालेल. छोटा नारळ घ्या, त्यांनी सुक्या शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचा आहे. त्या व्यक्तीवर सुद्धा तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणून अँटी क्लॉकवाईज नारळ उतरायचं 7 वेळा आणि डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. हे तुम्ही करायचंय. आणि घरी येताना फक्त हातपाय स्वच्छ धुवून या. थोडंसं तुम्ही बिल्डिंगमध्ये राहता, थोडंसं पाणी हात पायाला घ्या आणि बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवून मग तुम्ही घरात या. ह्या सेवा सर्व आपल्या अमावस्याला करायच्या. जमेल तुम्हाला अन्नदान करा. त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे, महादेवच्या मंदिरातही जा, महादेवच्या पिंडीवरती पाणी बिलपदाने अभिषेक करा, खूप छान राहील. जसं जमेल तसं तुम्ही या सेवा करा, त्याची तुम्हाला नक्की चांगली मिळते. श्री स्वामी समर्थ.